कालपर्यंत आपण शिवचरित्राची गरज का ऐकले पाहिजे अशा विषयानं होतो. त्यात थोडासा एक विषय असा आहे की हे सगळं कळालं, गरज कळाली. शिवचरित्र का ऐकलं पाहिजे? ऊर्जा निर्माण झाली पाहिजे. शिवचरित्र का ऐकलं पाहिजे? शिवस्थळाला भेट का गेलं पाहिजे? शिवचरित्र चांगलं कळालं पाहिजे. शिवचरित्र का ऐकलं पाहिजे? तर राष्ट्र निर्मितीला शिवचरित्र इतकं दुसरं प्रेरक चरित्र नाही. शिवाजी महाराजांचे चरित्र ऐकलं, शिवाजी महाराजांच्या चरित्राचा अभ्यास केला की ती राष्ट्र निर्मितीची ऊर्जा आपल्याला मिळते आणि त्या राष्ट्र निर्मितीच्या कामात आपण ते करू शकतोय. मग त्यातला दुसरा एक थोडासा प्रश्न असा होईल की वारकरी म्हणून आपण इथं चातुर्मासात चिंतन करत असताना, अभ्यास करत असताना, साधनेसाठी राहिलं असताना मग शिवचरित्र का ऐकावं? सरळ आणि स्वाभाविक असणारा प्रश्न आहे. आपण पंढरपुरात राहिलो त्याचं कारण आहे की भगवत साधना करावी. पण नुसती भगवत साधना नाही तर पंढरपुरात राहिलो तर पंढरपुरात दक्षिण हिंदुस्थानातलं किंबहुना काशी जरी हिंदुस्थानातलं ज्ञानपीठ असलं तरी त्याहून श्रेष्ठ असणारं असं ज्ञानपीठ हे पंढरपूर आहे. तुम्ही म्हणाल काशी असताना पंढरपूर म्हणता, हे कसं काय? मला असं वाटतं की काशीला विद्वानांच्या सगळ्या ज्ञानाच्या शाखा तिथं उपलब्ध आहेत. लोक तिथं अध्ययनाला जातात, शिकतात, येतात, आहे नाही असं नाही. पण काशीच्या ज्ञानाला काही मर्यादा आहेत असं मला म्हणायचं. म्हणजे कसं? म्हणजे काशीला जर तुम्ही गेलात आणि एखाद्या ठिकाणी शिक्षणासाठी राहिलात तर ज्या गुरुकडे राहाल त्या गुरुच्या घरी 12 वर्ष, 14 वर्ष, 18 वर्ष किंबहुना गुरुच्या मनात बसेपर्यंत गुरु तुम्हाला काहीही शिकवत नाही. गुरु कष्ट करून घेतात. एक विषय पंढरपुरात असा आहे गाव, एखाद्या गुरुकडे गेलात, परत तो पंढरपूरचा अजून सविस्तर विषय बोल. एखाद्या ठिकाणी गेलात, शिकायला लागलात तर इथं कोणीही प्रत्यवाय देत नाही. एक दुसरं काशीत असं आहे की एखाद्या आश्रमात, एखाद्या संस्थेत, एखाद्या गुरुकडं, एखाद्या विद्वानाकडं, एखाद्या महाराजाकडं तुम्ही शिकायला राहिलात आणि तिथून दुसरं काही शिकायचं म्हणून दुसरीकडे गेलात तर ती प्रवेश देत नाही. तुला तिथं राहायचं तिथं शिक, आमच्याकडे यायचं असेल तर इथे येऊन राहावं लागेल म्हणतात. ही काशीच आहे. म्हणजे ज्ञानाच्या गंगेला कुठेतरी बांध घातलाय. एक सगळं ज्ञान स्वतःहून देत नाहीत आणि दुसऱ्याचा शिष्य आहे म्हणून त्यालाही देत नाही. माझ्याकडे आला तरच. याचाच पंढरपुराच्या हिशोबानं जर आपण विचार केला तर भले मी वक्ते महाराजांचा शिष्य आहे, वक्ते महाराजांचा विद्यार्थी आहे, त्यांच्याकडे राहतोय, त्यांच्या मठात त्यांच्या माधुकरीकडे व्यवस्था करतोय आणि तुम्ही राम महाराज राऊताकडे ऐकायला गेलात तर हाकलून देतात का? विद्या ग्रहण करण्यासाठी तुम्हाला ठेवून घेतात की नाही? असंच तुम्ही राऊत महाराजांकडे शिकायला आहेत, राऊत महाराजांच्या आश्रमात, विठ्ठलाश्रमात निवासाला आहेत, तिथं भोजनाची व्यवस्था आहे, राऊत महाराजांचे विद्यार्थी म्हणून आहात आणि देगलूरकरांकडे ऐकायला गेला तर हाकलून देतात का? नाही. यारे यारे लहान थोर, मग तुम्ही लहान आहे वयानं, मोठे आहात याचा विचार केला जातो का आपल्याकडे पंढरपुरात? नाही. अजून दुसरं असं की तुम्ही देगलूरकरांकडे शिकायला राहिलात म्हणून देगलूरकर काही ज्ञान न देता दिवसभर नुसते वर्षानुवर्ष कष्ट करायला लावतात का? नाही. इथं आला ज्ञानाची गंगा व्हायला सुरू असते. कोणी कुठला आहे मला माहित नाही, कोण येतोय, कोण मराठवाड्यातला आहे, कोण विदर्भातला आहे, कोण खानदेशातला आहे, कोणी कोकणातला आहे, कोणी कोल्हापुरातला आहे, कोणी बेळगावातला आहे, कोणी मध्य प्रदेशातला आहे, अगदी आंध्र प्रदेशातला जरा कुठलाही येऊ द्या, इथं राहत असेल आणि जर कोणाकडे ऐकायला जात असेल, शिकायला जात असेल तर कुणीही हाकलून देत नाही, ठेवून घेतो, प्रेमानं पाठीवर थाप टाकतो आणि शिक्षण देतो. वारकरी संप्रदायाचं वैशिष्ट्य आहे ते तेच आहे. संप्रदायबद्ध नाही, बांधून ठेवला नाही. अगदी
कुणाचंही उदाहरण घ्या, आपले दूत महाराजाकडे ऐकायला गेला, त्यांच्याकडचं उदाहरण घ्या, त्यांचे शिष्य आहेत काय त्यांच्याकडे असणारे सगळे नाही, विचारसागर शिकायला जात आहेत, वक्ते बाबाकडे ऐकायला जाणारी माणसं आहेत, कुणी वृत्तीप्रभाकर शिकतंय, कुणी व्याकरण शिकतंय, कुणीही या शिका, हरकत नाही. म्हणजे वक्ते बाबाकडं राहणारा विद्यार्थी दुसऱ्याकडे जाऊन शिकू शकतो, दुसऱ्याकडचा विद्यार्थी वक्ते बाबाकडे जाऊन शिकू शकतो. तसंच नुसतं विद्यार्थी म्हणून त्याच्याकडून कष्ट करून घेत वर्षानुवर्ष कुणीही घेत नाही, मात्र त्याला विद्यादान घेतात. म्हणजे काशीची गंगा बद्ध आहे, त्याला काही चौकटी बांधून ठेवली आहे, पण पंढरपूरची गंगा मुक्त आहे आणि ती ज्ञानाची गंगा अविरत वाहते. बरं, हे आज असं नाही, जेव्हा संप्रदायाची स्थापना पूर्वंपरा असेल, इथं चालणारा चातुर्मास असेल, तेव्हापासून हे सगळं चालू आहे. मग खंडारकर महाराज असतील, मग अगदी शिक्षण संस्थेतले आपले मामा दांडेकरांचे विद्यार्थी, संस्थेतले विद्यार्थी असतील, त्यांच्याकडे जाऊन शिकायचं असेल तर काय अर्थ नाही का, मी गेलो आज, मला संस्थेत राहायचं आहे, मला शिकवायचं आहे, शिकवा, अवश्य शिकवून देतात, हाकलून देत नाही. असं पंढरपुरात नाही. म्हणून लोक पंढरपुरात राहतात, विद्यार्थी अभ्यास करतात आणि त्यांना सगळ्या ज्ञानाच्या शाखा इथे उपलब्ध आहेत. आणि मग या विद्यार्थ्याला इतिहासाचंही भान, वारकरी अभ्यास करत असताना जर इतिहासाचं भान निर्माण झालं तर ते इतिहासाचं भान निर्माण होऊन अजून हा संप्रदाय विजिगुषी होईल, वाढता राहील. म्हणून हा शिवचरित्र वारकऱ्यांसाठीचा विषय आहे. आणि वारकरी कीर्तनकार प्रबोधनकारच चिंतनासाठी अभ्यासासाठी इथं राहतात, की जे 4 महिने इथं आपल्या काय ज्ञानाच्या तृप्तीचा प्रयत्न करतात, ग्रहण करतात, जेवढं मिळेल तेवढं साठवून ठेवायचा प्रयत्न करतात. आता साधनं वाढली म्हणून, पूर्वी काय होतं, नुसतं ऐकलं की संपलं, ते वर्षभर डोक्यात राहायचं आयुष्यभर. ज्याचं स्मरण चांगलं आहे ना त्याला ते चांगलं राहतं. टिपणं करायची आणि टिपणावरून विस्तृतपणावर बोलता यायचं असं होतं. आता साधनं वाढली, आता मुलं रेकॉर्ड करतात आणि त्याच्या त्या फायली परत गरजेनुसार परत परत ऐकतात, करता येतं ना ते. आता रेकॉर्डिंगची सुविधा आहे, म्हणजे ते परत वर्षभर चालत राहतं, करता येतं. म्हणजे झालेलं कीर्तन, प्रवचन किंवा कुठे असलेलं चरित्र, अगदी शिवाजी महाराज चरित्र, ते ऐकता येतं, पुन्हा त्याचं स्मरण पक्क होतं. मला असं वाटतं की भगवान श्रीकृष्णाच्या वेळेस जर असं रेकॉर्डिंगची यंत्रणा असती तर भगवद्गीता भगवंताच्या मुखातली आपल्याला समजली आहे. आता ती साधन नाही आहे, एवढाच विषय आहे. त्याच्याबद्दल विस्तृत अभ्यासक विषय करतील, काही नाही, आपला तो विषय नाही. पण अरे बाळ खाली जातो म्हणजे इथं बस करतो. पण त्या पद्धतीने विचार करता ज्ञानाची गंगा मुक्त वाहतीये, ह्याचा अर्थ 2 पद्धतीने लावता येतो, की कुणालाही प्रत्यवाय नाही, शिष्यच असला पाहिजे म्हणून, आणि शिष्य असल्यावर त्याला अनेक वर्ष कष्ट करून त्याची पात्रता पाहूनच देतील असंही आपल्याकडे नाही. हे आहे. तसं आपले कीर्तनकार, प्रवचनकार ज्ञानलालसेने फिरत असताना इतिहासाच्या अभ्यासासाठी दुसरीकडे जाऊ नये. त्यांनी योग्य ठिकाणी योग्य पद्धतीने अभ्यास करावा. प्राथमिकता असेल आपल्या चरित्रात, ठीक आहे, पण अजून जर राज्यज्ञासा असेल तर त्यांना मार्गदर्शन मिळावं म्हणून हे शिवचरित्र त्यांच्यासाठी आहे. आणि दुसरं, कीर्तनात, प्रवचनात अन्य कथा गोष्टी सांगण्यापेक्षा, मी अन्य म्हणतो, बाकीचं काही बोलत नाही, थोडंसं अन्य कथा गोष्टी या विषयानं सांगत असताना, दृष्टांत देत असताना ते जर शिवाजी महाराजांच्या चरित्राचे दिले तर वाईट काय आहे. कोणताही विषय घ्या, शिवचरित्र इतकं, म्हणजे ही पोतडी आहे, इतकी तुडुंब भरलेली आहे शिवचरित्रात. जसं भगवान श्रीकृष्णाचं चरित्र कोणत्याही विषयाने विचार करत असताना उपयुक्त ठरतं, तसंच शिवचरित्र उपयुक्त ठरतं. त्यामुळे या पुतळीतली एखादी कथा रोजच्या शिवचरित्रात जर सांगता आली, शिवचरित्रात नाही, कथा कीर्तनात, तर जास्त चांगलं. लोकांना ते प्रेमाचं आहे आणि शिवचरित्र इतकं उद्बोधक दुसरं कोणच नाही. भगवान श्रीकृष्णानंतर लोकांच्या मनामनात भरलेलं चरित्र कोणाचं असेल तर ते भगवान शिवाजी महाराजांचं आहे. म्हणून शिवचरित्राच्या कथा त्यांना सांगता आल्या पाहिजेत, म्हणून आपण वारकऱ्यांसाठी शिवचरित्र, हे 2-3 पद्धतीने आपण तसा विचार केला. 4 दिवस झाले शिवचरित्रच का या विषयावर आपण चिंतन करतो. शिवचरित्रच का, तर त्या पद्धतीने विचार अजून साकल्यानं आपल्याला बरेच विचार करता येतील. पण फार त्यात अडकून बसलो तर मग चरित्र राहील बाजूला आणि बाकीच्याच गोष्टी त्यात विषय जाईल.
थोडं चरित्राचाही विषय आहे. ज्याच्यासाठी आलो तो केला पाहिजे हा विचार करून आपण मूळ मुद्द्याकडे आपल्या चरित्राकडे विचार करू. कलियुगापूर्वीच्या कमलपत्रावरची कथा आहे. म्हणजे जेव्हा कागदावर लिहिलं जात नव्हतं तेव्हा कमलपत्रावर लिहिलं जात होतं त्यावेळेसपासूनचा विषय आहे. दाट रात्री घनदाट अरण्य होतं, दंडकारण्य. भरतभूमीचा एक भाग असणारं दंडकारण्य. दिवसही दाटावा अशी किर्र झाडी, शतकानुशतके धो धो पाऊस, आणि त्या पावसात हे अरण्य सोयीर फोफावलं होतं. आवाळाचे झाडाचे शेंडे आवाळाला भिडले होते. पावसामुळं उजेड जमिनीवर पडत नव्हता आणि त्या झाडाची पाळमुळं खोल पाताळात गेली होती. दंडकारण्य नुसतं नाव काढलं तरी अंगावर काटा राहावा असंच महाभयंकर ते होतं. आपण राहतो तो भाग दंडकारण्याचाच आहे. आपण नित्य पूजा करतो नाही सकाळी, तेव्हा संकल्प करतो मी कोण, आज तिथी काय, त्या दिवशी कोणाची पूजा कशासाठी करतोय अशी पूजा कर्तव्य आहे. देशे गोदावर्याः दक्षिणे तीरे शालिवांशके बौद्धावतारे रामक्षेत्रे अस्मिन् वर्तमाने व्यवहारिके चांद्रमाने, सगळा संकल्प आहे पुढचा. मग तिथी कोणची मिती कोणची. देशे गोदावर्याः दक्षिणे तीरे दंडकारण्ये, गोदावरीच्या दक्षिण तीरावर असणाऱ्या दंडकारण्यात मी राहतोय. जय भवानी. हा जो पुढचा संकल्प आहे पुढचा विषय. त्या पद्धतीनं म्हणजे हे दंडकारण्य आपण राहतो त्या हिशोबानं म्हणून आपण पुढे गेलो. तेवढ्यावर महाभयंकर होतं हे, भयप्रद, अगदी निर्मनुष्य. अफाट रानवेलीच्या आणि पारंब्याच्या जटा जमिनीपर्यंत हेलावत होत्या. जशा पारंब्या होत्या तशी अजगरही होती. वर पाहिलं तर आकाश दिसत नव्हतं आणि समोर पाहिलं तर क्षितिज दिसत नव्हतं. केवढं मोठं जंगल असेल विचार करा. राक्षसासारखे प्रचंड वृक्ष वाऱ्याने करकरा लवत आणि वृक्षाहून प्रचंड राक्षस या दंडकारण्यात कर 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 दात चावत छिद्रत आणि किंचाळत होते. त्यांना संगत होती क्रूर पशूंची. अवरात्र धिंगाण्यात आले. इथं दंडकारण्यात राज्य राक्षसांचंच होतं ना. शतकानुशतक असंच चाललं होतं. युगानुयुग वाऱ्यावर झिंगत होती. धबधबे कोसळत होते. नद्या वाहत होत्या. नद्यांचे लोंढे फुफाटत होते आणि सुरा पिऊन असुर मस्त होते, नाचत होते. पण एके दिवशी नवल घडलं. दंडकारण्यातला पाचोळा कोमल पावलांनी चुरचुरला. अयोध्येची राजा राणी पित्याच्या शब्दासाठी वनवास पत्करून या दंडकारण्यात आली. त्यांच्या मागोमाग पावलं पडली लक्ष्मणाची आणि त्या मागोमाग पावलं होती माई सीतेची. राज्य सोडून राम वनवासाला आला. 6 पावलं दंडकारण्यात प्रवेशली. रामरायाच्या पावलांनी संस्कृती प्रवेशली, लक्ष्मणाच्या पावलांनी बंधुता प्रवेशली आणि सीतेच्या पावलांनी प्रेम ममता प्रवेशली. मानवी पावलांचा त्या दंडकारण्याला झालेला हा पहिला स्पर्श. त्याच्या आधी असुरांचा नाहीतर जंगली श्वापदांचा स्पर्श होता. सगळे थबकले, थांबले आणि निहाळून पाहायला लागले. काय नवल घडलं, कोण आला. खरोखर रामाच्या पावलाने आमच्या अंतरंगात संस्कृती उमलली आणि मग राक्षसांचा संहार झाला. पुढे सगळं घडत गेलं. गोदा शहारली. तिच्या तीरावरच ना नाशिक आपल्या सगळ्याला माहित आहे. गोदा शहारली. अनंत अनंत तरंग तिच्या हृदयात उमटले. तिने कधी हे सुख अनुभवलंच नव्हतं. तिला माहितच नव्हतं. आतापर्यंत तिच्या पाण्यावर येत होती ती रानडुकर, कोल्हे, लांडगे, सिंह नाहीतर राक्षस. मानव पहिल्यांदाच आला असेल आणि तोही कोण, प्रभू रामचंद्र. रानडुकराच्या आणि शूरपणखेच्या सुळ्यांनी त्याचीच प्रतिबिंबांनी ती आजपर्यंत हे होत होती. आता सीतामाई आली. तिच्या कंकण निनादांनी वास्तू शांत साजरी झाली. रानवेलींच्या पुष्पवाटिका झाल्या. तीरावर पर्णशाला सजली. अरण्याचं तपोवन झालं. दंडकारण्याच्या संस्कृतीला पहिला मानवी स्पर्श झाला.
याच गोदेच्या तटावर पुढं ऋषींनी निवास केला, कारण तिला गौतमी गंगा हे म्हणतात. गौतमाने कशी प्रगट केली आपल्याला मागचा विषय, रामकृष्ण आधीच आहे विषय. याच गोदेच्या तटावर पैठणच्या क्षेत्री प्रतिष्ठान गावी, पैठण म्हणजेच प्रतिष्ठान, शालिवाहन राजांनी आपली राजधानी स्थापन केली. महाराष्ट्राच्या प्रतिष्ठान राजधानीची प्रतिष्ठा भारतवर्षात नेणारली होती. विरक्त बौद्धांनी आपल्या जातक कथात या प्रतिष्ठानची कीर्ती गायली आहे. सम्राट सातवाहनाच्या पराक्रमाने दाही दिशा दिपल्या होत्या. एवढे पराक्रमी राजे होते हे सम्राट सातवाहन. त्यांच्या दानशौर्याने याचना आणि दारिद्र्य पराभूत झालं होतं. दान आणि शौर्य दोन्ही किती होतं बघा. राजा हल सातवाहन मोठ्या अभिमानानं गोदावरीला विचारत होता, सच्चंभण गोदावरी पूव समुद्रेण अहिता संती साला हळ कुल सरिसम जैते कुले कुलम माथी. म्हणजे हे गोदावरी, हे माते, खरं सांग, तू उगमापासून समुद्रापर्यंत वाहतेस, तुझ्या तरी सातवाहन कुलासारखं एक तरी कुळ आहे का? केवढा रास्त अभिमान आहे, केवढं काम आहे त्या कुळात. सातवाहन फार मोठा आहे. महाराष्ट्रात दिग्विजयाचं युग सुरू झालं. शास्त्र, धर्म, तत्वज्ञान, कला, विषय, शौर्य, औदार्य विकसित पावलं. पराक्रमाची असीम हौस तरुणाच्या मंतकरणात सतत उमलत होती. पाळण्याच्या झोक्याबरोबर महत्वाकांक्षा उंच उंच उडत होती. काय वस्तू खाली तेरा खाली घे. या महाराष्ट्रात साऱ्यांनी आपला जीव ओतला होता. चतुरंग सेना सज्ज होत्या. पंडित सभा तत्वमंथन करत होती. कर्तृत्वान मनगटाने इतिहास घडत होता. शूरांनी, कवींनी, राजांनी, मुत्सद्यांनी, पंडितांनी, शेतकऱ्यांनी, शिल्पकारांनी, स्त्रियांनी, संतांनी, सगळ्यांनी मोठ्या हौसेने महाराष्ट्राला सगळ्या अंगाने सजवलं. प्रत्येकाचा विचार केला तर एक एक दिवस जाईल. संतांनी कसं, स्त्रियांनी कसं, स्त्रियांनी सजवलं ना, नाही कसं म्हणता येईल. अनेक गोष्टी आहेत, अनेक कथा आहेत, अनेक म्हणजे इतिहास सिद्ध गोष्टी आहेत. स्त्रियांच्या हातातलं म्हणजे सोनं घाटावर धुवून भांडी असतील किंवा धुणं असेल, घाट सोन्यासारखे पिवळे झाले होते. म्हणजे स्त्रियांनी महाराष्ट्र सजवलाच म्हटलं पाहिजे. सातवाहनापासून अनेक राजघराण्यांनी धर्मराज्य केली. वाकाटक, चालुक्य, राष्ट्रकूट, कलचुरी, अंभीर, सैनरथ, कदंब, शिलाहार, यादव आदी राजकुलांनी राजकर्तव्याचं आपलं माप महाराष्ट्राच्या पदरात पुरेपूर टाकलं होतं. ते रसिक होते, शूर होते, मुत्सद्दी होते, श्रद्धावंत होते, प्रजापालनात दक्ष होते. स्वतःची राज्ये त्यांनी स्वतःच्या संसाराप्रमाणे सजवली होती, समृद्ध केली होती. प्रजेनेही राजाला साथ दिली होती. मनासारखा राजा होता आणि प्रजाही तशीच होती. कवींनी काव्य कैलास निर्माण केलं होतं. शिल्पकारांनी कैलास काव्य कातळावर कोरलं होतं, म्हणजे दगडावर. वेरूळला चला म्हणजे कैलास लेणं पाहिलं की कळतं कैलास काव्य काय आहे. वेरूळला कळतं. हाल सातवाहनाच्या अतिशृंगारिक गाथा सप्तशतीपासून विज्ञानेश्वराच्या याज्ञवल्क्य सप्त स्मृती या ग्रंथापर्यंत महाराष्ट्राची चपलांग लेखणे प्रसन्न नृत्य करत होती. परदेशी प्रवासीही महाराष्ट्रात प्रवास करून गेल्यावर महाराष्ट्राचं वर्णन गात होते. चिनी प्रवासी यान शांग यावेळेस येऊन गेला आणि त्यांनी महाराष्ट्राची कीर्ती चिनी भाषेत त्यावेळेस लिहिली. महाराष्ट्र आणि मराठी सगळ्याच्या ओळखीचे झाले होते. उद्योतन सुरी नावाच्या एका महाभागानं मराठी अंगरंगाचं कौतुक करताना म्हटलंय, दडमाड सामलिंगे सहिरे अहिमान कलसाले दिंढले घैल्ले उल्लविरे तत्त मराठे. म्हणजे काय? म्हणजे हे मराठी देहाने दणकट आहेत, रंगाने सावळे आहेत, सहनशील आहेत, काटक आहेत, अभिमानी आहेत आणि सगळ्यात मोठं काय, आणि भांडकुदळ आहेत. लक्षात ठेवा. हो,
ते म्हणलं भांडकुदळ म्हणजे नाही असं नाही, आहे ना. आणि भांडकुदळ आहे म्हणूनच आपण जगाबरोबर संघर्ष करू शकलो, औरंगजेबासारख्या महारथीचा पराभव करू शकलो, दिल्लीच्या सार्वभौम सम्राटाचा पराभव करू शकलो. ते दिल्ले घेतले अशी भाषा बोलतात. उद्योतन सुरीन लिहून ठेवलंय 877व्या इसवी सणात, म्हणजे इसवी सन 877 साला. बघा, असा हा मराठा दिट्टा भारतात आणि भारताबाहेर ओळखला जाऊ लागला. मराठाचे अनेक प्रकारे व्याख्या करतात किंवा सांगता येतात. युद्धभूमीवर मरून जाईल पण हटणार नाही तो मराठा. दुसरं महारथी, युद्धात रथी, महारथीची जी पदवी आहेत, साधा सैनिक त्याचं जे वाढ होत जाते, विकास होत जातो, रथी महारथी होतो, तो महारथी म्हणजे मराठा. महारठ लोकाला रट्ट रट्ट करतो, तो महारठ मराठा अशा अर्थाने. प्रतिष्ठानच्या शातवाहनापासून देवगिरीच्या सम्राट महादेव यादवापर्यंत महाराष्ट्राचं वैभव कले कलेनं वाढत होतं. आता रामाने इथं प्रवेश केल्यावर वैभव कमी कसं राहील? त्याच्याबरोबर लक्ष्मी आली ना, तिच्याबरोबर प्रेम आलं, मग काय कमी आहे इथं? सर्व काही आहे. सगळ्या अंगानं सगळी दालनं महाराष्ट्राची समृद्ध झाली वैभवाच्या शिखरावर, प्रसादावर. प्रसाद म्हणजे घर. वैभव संपन्न घरावर शिखर चढवलं सम्राट महादेवरायांनी. तो स्वतः शूर रुद्रासारखा, म्हणजे महादेवासारखा शूर होता. खरंच महादेवराय नाव होतं त्याचं, पण तो स्वतःला म्हणवून घेत होता श्री पृथ्वीवल्लभ द्वारावती पूर्वराधीश्वर परमेश्वर. केवढं बिरुद आहे हो. राजानं बिरुद लावायची असतात ना, ती पण त्याच्या कर्तबगारीला शोभेची असायला लागतात. नाहीतर आताचे राजे लावतात जाणता राजा, काहीच कळत नाही हो त्यांना. जाणता कुणाला म्हणावं? समर्थ रामदासांनी म्हणावं आणि त्याच्यासारखा राजा असावा, हे खरं विशेष आहे. जो प्रजेचं दुःख जाणतो तो जाणता राजा. प्रजा नागवली जाते, अन्न दशा होते, तिला आत्महत्या करावी लागते, तरी सुद्धा त्यांना काही न देणारा जाणता कसा हो? ज्याला कळतच नाही तो कसला आला राजा? इतर राजे महादेवरायाचं नाव ऐकूनच थरकापून थक्क होऊन जात. वैरीही त्याच्या पुढे आदराने मान झुकवीत. त्याचं प्रजेवर प्रेम होतं. तो शूर होता पण क्रूर नव्हता. त्याचे व्रतच होतं अयम शिशु स्त्री शरणागतानाम हंतो महादेव नृपो न जात. म्हणजे काय? प्रतिस्पर्ध्याच्या बायका पुलावर, शरणागतावर राजा महादेवराय शस्त्र उचलत नाही. आपली संस्कृती आहे. बायका मुलावर शस्त्र उचलणं नाही. धर्मयुद्ध नाही. धर्मयुद्धाचं संकल्पना आपल्याकडे आहे. शरणागतावर शस्त्र उचलणं नाही. शरण म्हणलं, हातीचं शस्त्र खाली टाकलं नाही. जुनं सांगत नाही, नवं सांगतो. भारत पाकिस्तान निर्मिती झाली. पूर्व पाकिस्तान, पश्चिम पाकिस्तान जुन्या लोकांना माहित आहे, आता माहित नाही. आता बांगलादेश आणि पाकिस्तान माहित आहे. पूर्वी बांगलादेश आणि पाकिस्तान एकच होता आणि पाकिस्ताननं भारताच्या विरुद्ध युद्ध छेडलं. त्यात इंदिराबाई गांधींनी फार मोलाचं काम केलं. पाकिस्तानची दोन शकलं. त्यांची योजना अशी होती की आताच पाकिस्तान आणि बांगलादेश या दोन्हीकडून रेटा आणायचा आणि दिल्ली मधला भाग काबीज करून भारताचे तुकडे करून टाकायचे. तुकडे म्हणजे ते पाकिस्तानात मर्ज करायचं, पाकिस्तानच मोठं करायचं. पण अंतर्गत त्यांचाही संघर्ष होता, पूर्व पाकिस्तान आणि पश्चिम पाकिस्तानाचा. पश्चिम पाकिस्तान म्हणजे आताचा बांगलादेश आणि पूर्व पाकिस्तान म्हणजे पूर्व पाकिस्तान म्हणजे बांगलादेश आणि पश्चिम पाकिस्तान म्हणजे आताचा पाकिस्तान. तर त्या बांगलादेशच्या, आता विद्यमान असणाऱ्या बांगलादेशच्या बहुमतानं निवडून आलेल्या व्यक्तीला सुद्धा पंतप्रधान न करता आताच्या पाकिस्तानात निवडून आलेल्या माणसालाच पंतप्रधान करायचं असं त्यांचं धोरण सारखं चालत होतं. त्यांना डॉमिनेट करायचं, बांगलादेशच्या लोकांवर आपलं प्रभुत्व ठेवायचं अशी भूमिका होती. म्हणून बांगलादेशचा त्यांचा संघर्ष सुरू झाला होता. योग्य संधी इंदिराबाईंनी पाहिली, कारण इंदिराबाईंनी इतिहासाचा अभ्यास केला होता, लक्षात ठेवा.
आणि पाकिस्तानचे 2 तुकडे करून टाकले. एक बांगलादेश झाला आणि दुसरा पाकिस्तान निर्माण झाला. आणि मधलं भारताचे तुकडे करून पाकिस्तानात घालायचा जो विषय होता तो इंदिराबाईंमुळे संपला. उलट पाकिस्तानाची 2 तुकडं इंदिराबाईमुळे झाली आणि बांगलादेश निर्माण झालं. पण या युद्धाच्या काळात भारतीय लष्करापुढं पाकिस्तानचं लष्कर शरण आलं. तो दिवस शौर्याचा, तो दिवस वीर्याचा, तो दिवस कीर्तीचा, तो दिवस धर्माचा. कारण जगाच्या इतिहासात आधी कधी घडलं नाही, पुढे कधी घडेल असं वाटत नाही. 1,00,000 सैन्य युद्धसज्ज, कमरेला बंदुका असणारं, म्हणजे कमरेला पिस्तूल किंवा हाती बंदुका असणारं आधुनिक शस्त्रांनी सज्ज असलेलं सैन्य भारतीय लष्करापुढं शरण आलं. शस्त्र समोर ठेवली. मी मगाशी उदाहरण सांगतो ती शरणागताला आम्ही अभय देतो. 1,00,000 लोकांना भारतानं शरणागती पत्करली म्हणून अभय दिलं. कुणाला एक कैदी केलं नाही आणि तुरुंगात टाकलं नाही, कुणाला मारलं नाही, शस्त्र सोडलं म्हणून आम्ही त्यांना शरणागती पत्करल्यावर अभय दिलं. जगाच्या इतिहासात त्याला तोड नाही. भारताचा हा पराक्रम का पराक्रम म्हणून आहे आणि धर्म म्हणून आहे. जगाच्या इतिहासात नोंद घ्यावी अशीच ती घटना आहे. त्याची वृत्तपत्रातून त्यावेळेस चर्चा झाली. आता ते चित्र फोटो पाहायला मिळतात. त्याचा क्वचित व्हिडिओ पण आहे. आमच्या कर्तृत्वाचा, विजयाचा, आमच्या धर्माचा, आमच्या औदार्याचा तो व्हिडिओ म्हणून अवश्य पाहायला पाहिजे. कारण आम्ही वारस आहोत प्रभू रामचंद्राचे, आम्ही वारस आहोत भगवान श्रीकृष्णाचे, आम्ही वारस आहोत राजा रामदेवरायाचे, आम्ही वारस आहोत महादेवरायाचे, आम्ही वारस आहोत छत्रपती शिवाजी महाराजांचे. शिवाजी महाराजांनी अफजल खानाच्या वधाच्या वेळेस प्रचंड युद्ध केलं. हाती शस्त्र धरेल त्याला कापून काढा, कोणालाही शिल्लक ठेवायचं नाही, कोणी जिवंत माघारी जाता कामा नाही अशी आज्ञा होती. पण पुढची आज्ञा होती, जो शस्त्र टाकेल त्याला अभय द्या. शरणागताला आम्ही अभय देतो, मारत नाही. आता अजूनही पहा, शरणागत आहे म्हणलं तरी जेलमध्ये टाकते. परदेशी विचार करा, पाकिस्तानचा विचार करा, लांब फार जाऊ नका. शरणागत आहे म्हणून जरी झाला विषय नाही, जिवंत मारतात, गोळ्या घालतात, अनेक गोष्टी करतात, फाशीला देतात, निरपराधाला फाशीला देतात. तिथं हाती शस्त्र घेतलेल्या माणसाने युद्ध केलं आणि शरणागत म्हणून खाली टाकल्यावर त्याला काय सोडतील काय? कुलभूषण जाधवाचं केवढं मोठं प्रकरण चालू आहे सध्या. आपला मराठी माणूस पाकिस्तानने धरला आणि हा हेरगिरी करतो, या आरोपाखाली त्याला फाशीची शिक्षा दिली. आणि हा मनुष्य आमचा देशाचा आहे, आमचा प्रतिनिधी आहे. देशाच्या सार्वभौमाचा विचार भारताने व्यक्त करून त्या कुलभूषण जाधवानं, तो आमचा हेर नाही, तो आमचा काही दूत नाही, तो चुकून पकडला गेला म्हणून त्याच्या सुटकेसाठी प्राणाची बाजी लावली भारतानं. लक्षात ठेवा, आंतरराष्ट्रीय न्यायालयात त्याच्यासाठी खटला केला. एका जीवाचा विचार केवढ्या दीर्घतेने करता येतो. एक जीव म्हणजे एक जीव नाही आहे, एक जीव म्हणजे राष्ट्राचा जीव आहे. कुलभूषण जाधव या हिंदू राष्ट्राची प्रतिमा आहे. त्याच्या विषयाचा विचार, तो मरण म्हणजे राष्ट्राची हानी आहे, म्हणजे राष्ट्राची अपकीर्ती आहे. तो विषय महत्वाचा आहे. ती ओतप्रोत भरलेली असली पाहिजे. त्याच्या सुटकेसाठी हेगच्या न्यायालयात, आंतरराष्ट्रीय न्यायालयात खटला आपण चालवला आणि यशस्वी झालो. लक्षात ठेवा, यशस्वी झालो, विजय मिळवला. कुलभूषण जाधवाची फाशी रद्द करा असं पाकिस्तानला जागतिक न्यायालयाने आदेश केलाय. लक्षात ठेवा, कारण आमचा आदर्श काय आहे तो विषय महत्वाचा आहे. अजून नाही, पाकिस्तान सरकार अजून काही बोलत नाही त्या विषयाने. ते म्हणतात बाकीच्या गोष्टी, पण त्यांच्यावर जगाचा दबाव आहे. आता त्यांनी जर फाशी रद्द नाही केली तर बाकीची गणितं पलटतात, सगळा विषय रद्द होतो, अनेक गोष्टी होतात. लढाईच नाही, आंतरराष्ट्रीय निर्बंध येतात, बाकीच्या राष्ट्राची मदत बंद होते, आंतरराष्ट्रीय संघ युनो आहे ते देणारं अर्थसहाय्य ते बंद होतं. सोपं नाही ते. पण राजा स्वाभिमानी असला तर काय करू शकतो अजून एक सांगू का? उत्तर प्रदेशचे आपले मुख्यमंत्री आहेत योगी आदित्यनाथ, त्यांनी सांगितलं कुलभूषण जाधवाला जर तुम्ही फाशी द्याल तर उत्तर प्रदेशच्या जेलमध्ये तुमचे पाकिस्तानचे कैदी आहेत माझ्याकडे. आकडा सांगितला त्यांनी, काय असेल ते असेल, एवढे कैदी आहेत, लक्षात ठेवा, गाठ माझ्याशी आहे.
आणि माझा आदर्श प्रभू रामचंद्र आहे, माझा आदर्श प्रभू शिवाजी महाराज आहे. जशाच तसं हे मला कळतं. एक जाधव फाशी द्याल कुलभूषण, इथं तुमची लाईन लावेल, असंच त्यांनी सांगितलं. हो हो बघू पाहू राजकारण आंतरराष्ट्रीय काय होत आहे ते. जे शिवाजी महाराजांचा आदर्श मानून वागतील ना ते यात 100% यशस्वी होतील. यादवराजे धर्मसहिष्णू होते. मुसलमान आणि पारशीही त्यांच्याकडे नांदत होते. महाराष्ट्रावर वैभवाच्या पौर्णिमेचा चंद्र सुधा शिंपित होता. सुधा म्हणजे अमृत, अमृत शिंपत होता. चंद्र काय शिंपणार, अमृतच नाही. महाराष्ट्राचं वैभव ऐकून दिल्लीच्या सुलतानाचंही लक्ष महाराष्ट्राकडे लागलं होतं. देवगिरी म्हणजे सुरगिरी. यादव भिल्लम यादवानी बांधलेल्या राजदुर्गाची प्रतिष्ठा ऐश्वर इंद्रनगरीशी स्पर्धा करीत होतं. म्हणूनच यादवराजे स्वतःला म्हणून घेत होते देवगिरीवर पुरंदर. पृथ्वीवरील राजात जी संपत्ती, जो प्रताप, जे बल, जे यश लोकोत्तर म्हणून असेल ते सगळं महादेवरायाच्या ठाई एकवटलं होतं. त्याच्याकडे खोलेश्वर, बिचणदेव, शंकर यासारखे पार्थ पराक्रमी सेनापती होते. मुकुंदराज आणि गोविंदप्रभू यासारखे महात्मे होते. मुकुंदराज आपल्याला माहिती आहे आंबेजोगाई. भास्कराचार्य आणि लक्ष्मीधर याच्यासारखे किती विविध अंगाने अभ्यास करणं. जेव्हा संपन्नता येते ना, जेव्हा संपन्नता नसते तेव्हा माणसाला रोजच्या उपजीविकेचा विषय असतो. आणि जेव्हा खाण्यापिण्याची काळजी मिळते तेव्हा संपन्नता येते असं म्हणतो. खाण्यापिण्याची काळजी नसल्यावर मनुष्य अन्य गोष्टीचा विचार करतो. रोजचं जर दैनंदिन अन्न वस्त्रातच जीवन जात असेल तर अवघड आहे ना. दुसराच काही विचार करणार, त्याला केव्हा विचार सुचेल, अन्न वस्त्राची काळजी दूर झाल्यावर. म्हणजे संपन्नता आल्यावर मग चारही अंगाने संपन्नता येते. मग खगोलशास्त्रज्ञ निर्माण होतात. मग ते कोणासारखे, भास्कराचार्यासारखे. ते कोणासारखे, ते लक्ष्मीधरासारखे. केशव आणि धनेश सारखे अश्विनी कुमार इथे होते. अश्विनी कुमार म्हणजे वैद्य. आता डॉक्टर होतील कसे. भारत संपन्न आहे म्हणून, व्यवस्थित आहे म्हणून. हे जर पारतंत्र्यात असेल तर डॉक्टरला काय करायचं आहे. आधी स्वातंत्र्य असलं पाहिजे, संपन्नता असली पाहिजे, मग त्या सगळ्या विषय. विज्ञानेश्वर, अमलानंद, चांगदेव यासारखे विद्वान तत्वज्ञ कितीतरी होते. शारंगधर हा संगीत रत्नाकर होता. नृसिंह, शैलेंद्र, नरेंद्र यांच्यासारखे कवी आपल्या हातात प्रतिभेचे भरभरून ती लोकांवर उधळत होते. शिल्प, नृत्य, स्थापत्य, अनेक कला आणि विद्यांचे उपासक या यादवराजाच्या छत्राखाली निवांत राहत होते. यादवराजे काय अहो केवढं त्यांनी केलेलं काम फार विलक्षण, फार मोठे. राजाचा आश्रय असला की सगळं काही चांगलं चालतं, पण राजाश्रय चांगल्या गोष्टीला असावा. किती संपन्नता होती, मागे उदाहरण मी एकदा सांगितलं होतं. किती संपन्नता होती. राजाश्रय असल्यावर कसं असतं पाहतो. लेण्यांचं कामं चालू होती. कैलास, वेरूळ आपण म्हणतो ना, त्या लेण्यांची कामं चालू होती. राजा त्याला आश्रय देत होता. आणि ते जे घडवणारे, दगड घडवणारे शिल्पकार आहेत, ज्यांनी एवढी उत्तम कला केली, ती घडत होते, मूर्ती घडवत होते. एक शिल्पकार सकाळी उठायचा, भात पेज खायचा, दिवसभर काम करायचा. काम करताना बायको मागं बसलेली असायची. जेवायची वेळी नवरा बायको जेवायची. परत संध्याकाळपर्यंत काम करायचा. मावळलं की झोपायचा. सकाळी उठले की परत चालू. बायको मात्र त्याच्या मागं अहोरात्र बसलेली असायची. नवरा काम करत असताना बसलेली असायची. आणि मग तो हात करायचा मधूनच माग, आणि बायको त्याच्या हातावर पानाचा विडा ठेवायची. हात केला की विडा ठेवायची. त्याला विडा खायचा नाद होता, छंद होता. आणि मग तो विडा खात खात दिवसभर काम करायचा. एक दिवशी राजा काम कसं चालू आहे पाहायला आला. आणि पाहत असताना त्याच्या लक्षात आलं की हा काम करतोय, बायको मागे बसलेली आहे. अनेक बायकाही कामावर आहेत, पण त्या त्याच्यासारख्या बसलेल्या नाही आहेत. ते काही नवऱ्याचं दुसरं काम करतायत. हे आणून दे, ते आणून दे, ते करतायत. किंवा दगड वाहतायत, केर बाहेर टाकतायत, घडवलेल्या कपच्या पडलेल्या असतात ना, ते दूर नेऊन टाकतायत, बसलेले आहेत. किंवा आपलं स्वयंपाकाच्या नादात आहेत. ह्याची बायको मात्र मी 2-3 दिवस झाले बघतोय मागेच बसलेली. मग राजाने तिथंच पाहून काय करतोय हा शिल्प ते पण पाहिलं, बायको काय करते पाहिलं. हा मधून मधून हात मागे करायचा आणि बायको हातावर विडा ठेवायची. तो विडा घ्यायचा, खायचा, काम करायचं. राजाला मोठी गंमत वाटली. अरे काय वेगळंच आहे म्हणजे. आणि राजाने काय केलं, थांबून त्यानं दुसऱ्यांदा हात मागे केला की राजानं आपला, राजाचा खाण्याचा जो विडा आहे, राजा पहा
एवढा मोठा राजा कसा असेल, सार्वभौम सम्राट. त्यानं राजाचा विडा त्याच्या हातावर ठेवला. त्यानं विडा खाल्ला. त्यानं मागे बघितलंच नाही. विडा हातावर आला, त्यानं खाल्ला. त्यानं खाल्ला. 1, 2, 4 घास चावले आणि तो संतापला, मागवळून फाडकन मुस्काडीत ठेवून दिली. पण मुस्काडीत दिली तेव्हा तर राजा होता. त्याला वाटलं आपण बायकोला मारलं. आणि मग त्यानं लक्षात आलं, आहे राजे महाराज साहेब आहेत, चुकलं, माफ करा. चुकलं, मला वाटलं मी बायको आहे म्हणून तिला मारलं. पण राजाने विचारलं काय झालं. सैनिक धावले त्याला मारायला, त्याला धरायला लागले. का मारलं राजाला, शिक्षा करायला पाहिजे याला, राजाला मारलं. राजाने त्याला सोडलं. सैनिक सोडा म्हणजे, तो शिल्पकार आहे, सोडा. का, सगळं ठीक आहे म्हणजे, तू विडा खाल्लास आणि मला मारलंस, पण का मारलं, काय कारण. महाराज माफ करा म्हणलं, काय बोलू ना, का मारलं काय सांग. तो म्हणला मला काहीच माहित नव्हतं मागं काय विषय आहे, पण तू मारलं का, बायकोन तरी का मारायची इच्छा झाली. अहो राजे साहेब म्हणला, रोज मी विडा खातो, मला कधी पान तिखट लागलं नाही, जीभ पोळले नाही, आज पान तिखट लागलं, मला वाटलं बायकोनी चुन्याचं काहीतरी बिघडवलं म्हणून मी तिला मारलं. महाराज म्हणले चुना असं काय विशेष, चुन्याचं काय विशेष, म्हणजे तुझा चुना तुला तिखट लागत नाही, राजाचा चुना तुला तिखट लागतो, असं काय घडलं. मग बायकोला विचारा म्हणला चुना काय केलाय. आणि मग बायकोने सांगितलं, साधा शिल्पकार गवंडी म्हणल्यासारखा मनुष्य, त्याचा चुना बायको सांगते की याचा चुना साधा नाही आहे, याचा मोती खलून केलेला चुना आहे, म्हणजे चुन्यात मोती घातलेले आहेत म्हणून चुना तिखट लागत नाही. म्हणजे सामान्य माणसाची सुबत्ता इतकी होती की तो मोत्याचा चुना खात होता. आता आपण ग्रामीण भागात काही लोक असतात चुना तंबाखूला लावून खातात, ते जाऊ द्या, पण जे चांगलेच दर्जेवार चुना खायच्या नादाचे असतात ना, ते गाडग्यात घरात चुना लावतात. चुन्याच्या कळी विकत आणायच्या, गाडग्यात ते घालायच्या, चुना लावायचा, चुना विरजला चांगला झाला की त्यात पोळीभर तूप टाकायचं आणि मग ती एकजीव करून गाडगं ठेवायचं, दुसऱ्या दिवशी बसून चुना खायचा. चुना सुद्धा खायचा कसा, उत्तम, अगदी मोत्याचा चुना, लक्षात ठेवा. लोणी घालून, अजूनही आहेत, हा अजूनही आहेत, चुना तिखट लागत नाही. म्हणजे संपन्नता किती, अशी आमची राजे, एवढी संपन्नता, त्यांचं एवढं पराक्रम, एवढं कौतुक. देवालय, राजप्रसाद, अभव्य अट्टालिका, उत्तुंग सौन, नद्याचे विस्तृत घाट, तलाव, विहिरी, रमणीय उद्यान यादव राज्यात अगणिक होतं. तिरमिरारीक ढवळारे म्हणजे 3 मजली घरं या राज्यात होती त्यावेळेस. 700 वर्षाखाली, लक्षात ठेवा. 3 मजली घरं आज अजून नाहीत आपल्याकडे, पण यादव राजाची घरे 3 मजली होती राज्यातली. इतकं उत्तम होतं की विश्वकर्म्याने मान डोलवावी, वाह किती सुंदर आहे. ज्यानं जग निर्माण केलं त्यानंही म्हणावं किती सुंदर आहे. मेहकरचा शारंगधर इतका सुंदर आहे, पहिलात का कधी. मेहकरला बघा, शारंगधर आहे, उत्तम आहे, गुळगुळीत आहे, इति अतिउत्तम, अगदी शारंगधर. की शारंगधर जर तुम्ही पाहिलात ना, सुंदर किती आहे, की मग लक्षात येईल की लक्ष्मी ह्याच्यावर का लुब्ध झाली, तिच्यावर लग्न का केलं. हाच नवरा पाहिजे म्हणते ना स्त्री, ती लक्ष्मी साक्षात. की त्या शारंगधराला जर पाहिलं तर कळेल, हा इतकं उत्तम. राजरस्ते, राजवाडा, शिबिका, रथ, सुंदर शकटिका, घोडे, हत्ती, सारं काही उत्तम उत्तम होतं. बाजारपेठा श्रीमंत होत्या. पैठणची पेठ जगात प्रसिद्ध होती, कारण वरमाया लग्नात उसत होत्या पैठणी पाहिजे म्हणून. लांब लांबपर्यंत कपड्याचा व्यापार चालत होता. इराण, अफगाणिस्तान, नवे फ्रान्स, इटली, आजचे देश सांगतो, रोम पर्यंत भारताचा व्यापार चालतो. शिल्पकारांनी आणि विणकरांनी जणू त्यांच्या स्पर्धाच लागली होती. दगडावर नक्षी करण्यात एक तयार होते, दुसरे कापडावर नक्षी करण्यात तयार होते. आणि दोघांच्या हातावर सरस्वतीने उत्तम फुंकर घातली होती. आणि याच वेळेस सगळ्या गोष्टी भरून येतात. संतांची मांदियाळीच महाराष्ट्रात जन्माला आली होती.
सरस्वती चारही हातांची ओंजळ करून ज्ञान ओतत होती. विद्येचा सुगंध देवगिरीच्या राजसभेत घमघमत होता. हेमाद्री बोबदेव हे महापंडित राजसभा शोभवित होते. बृहस्पती आणि शुक्र जणू तारांगणी तळपत होते. नरेंद्र आणि नृसिंह हे दोन भाऊ काव्य अशी उत्तम करीत होते की बस थक्कच व्हा. या नरेंद्राच्या रुक्मिणी स्वयंवरावर राजा लुब्ध झाला आणि त्याने इतकं उत्तम काव्य लिहिलंय की हे माझ्या नावावर राहावं म्हणून त्या नरेंद्राला पैसे देऊ की हे जे पैसे पण हे काव्य मला दे, माझ्या नावावर प्रसिद्ध झालं पाहिजे असं त्याला वाटलं. आणि नरेंद्र अरे कवीच नव्हे तर तो किती म्हणजे मोठा मनुष्य होता. त्यानं सोन्या रुपयाचं मागितलेलं ते धन, राजाने दिलेलं धन नाकारलं आणि तो काय म्हणाला, आमुचिया कवी कळा बोलू लागे. काव्य विकलं ना तर कुणाला बोल लागेल. नाही विकत, पैसे घेत नाही आणि तुम्हाला देत नाही म्हणजे विकत देत नाही. आणि आजचे विद्वान कॉलेजला प्रिन्सिपॉल प्रोफेसर नोकरी लावली की गावच्या नेत्याला, कॉलेजच्या मालकाला, कॉलेजच्या त्या अध्यक्षाला त्याच्या वाढदिवसाला लेख लिखे आणि मग काय काय लिहिते त्यांचं त्यांनाच माहिती. अवघड आहे. सगळे समर्थाने दिलेले विरुद्ध त्या कॉलेजच्या अध्यक्षाच्या नावानं खपवून टाकतात. जाणता राजा, नीतिवंत, वरदवंत, सामर्थ्यवंत सगळं त्याला लिहून टाकते. एक उदाहरण म्हणून सांगितलं, अनेक गोष्टी आहेत त्याला लावायची. महाराष्ट्राचे कवी आचार सोडून लाचार होत नव्हते, त्याचं हे प्रत्यांतर. आजचे कवी सत्तेसाठी किती लाचार आहेत बघा. मला पुरस्कार द्या म्हणून सरकारच्या मागे लागतात, वेगळे करतात कामं. नेवासाच्या एका खेड्यात, नेवासा किती खेड आहे आज सुद्धा, 700 वर्षापूर्वी केवढं खेड असेल. ब्रह्मविद्येचा सुकाळ उदयाला आला होता. प्रत्यक्ष सरस्वतीच तेथे एका मुलाशी काव्य कल्पनाचा सारीपाठ खेळत होती. त्या मुलाचं नाव काय होतं, काय, ज्ञानेश्वर. सगळ्याला माहिती आहे. आपले वारकऱ्यांचे आराध्य, पूज्य, आद्य. त्यांच्याशिवाय संप्रदाय पूर्णत्वालाच जाऊ शकत नाही, नाही उगमालाच जाऊ शकत नाही. असं आहे. ऐन डाव रंगात आला होता. विणीच्या तारा सुरावर झंकारत होत्या आणि तालावर ज्ञानेश्वर अभिनव वाग्विलासाचे काव्य फासे पैजा लावून आवेशाने फेकत होते. फेकता फेकता हात उंचावून मोठ्याने गरजत होते. माझा मराठाची बोल कौतुके, परी अमृता तेही पैजा जिंके, ऐसी अक्षरे रसिके मेळविन. अरे संस्कृत मध्ये काही कवी कोण करेल, पण माझा मराठी तेवढ्याच प्रतिभेचा आहे. अमृता तेही पैजा जिंके, अमृताला लाजवेल असं काव्य मी निर्माण करेन, असं लेखन मी निर्माण करेन, अशी शक्ती माझ्या भाषेत आहे. ते सगळं प्रत्यंतर मी माझ्या रसिकांना मिळवून देईन. तो अमृत रसात चिंब होऊन जाईल. नुसतं शब्द शांत शृंगाराची माथा माहिती आहे ना आपल्याला. आतापर्यंत शृंगार रस हा सर्वश्रेष्ठ समजला जात होता, पण माऊलींनी शांत रसाचा त्याच्या डोक्यावर पाय ठेवला. ज्ञानेश्वरी ती आहे. प्रतिभेचे प्रत्येक दान पडत होतं ज्ञानेश्वरांच्या अनुकूल. महाराष्ट्र शारदा देभान विसरून नृत्य करत होती. भगवद्गीतेचं देशिकार लेणं घडत होतं. शृंगारासारख्या मिजाजखोराची मिजाज उतरून चालली होती. शांत रस शृंगाराच्या माथ्यावर पाय देऊन नाचत होता. शिकी 1272 गोदावरीच्या दक्षिणेकडे महालयाच्या क्षित्री निवासी येथे ज्ञानेश्वरापुढे बसलेली महाराष्ट्र मंडळी तल्लीन झालेली होती. किती तल्लीन. शारदीयेचे चंद्रकळे माझी अमृत कणकोवळे, बेचिती मने मवाळे चकोरत लगे. इतक्या हळुवारपणे ते अमृतानुभव श्रोते अनुभवत होते. ज्ञानेश्वर तल्लीन होते. शांतरस श्रोत्यांना न्हाऊन काढीत होता. शांत रसाबरोबर इतर रसाचाही थाट उडवला होता. बाकीचा आहे, रस आहेत, पण शांत रसाबरोबर ते आहे. त्यांच्याबरोबर शांतरस नव्हता, शांतरस प्रधान. या ज्ञानेश्वरीचं अवलोकन केल्यामुळे तर आपण एक किंवा जीवनात आचरल्यामुळे तर नाथ महाराजाला काय म्हणतो आपण, शांती ब्रह्म.
शांती ढळत नाही. आजच्या युगात आपण मारुती बाबा खोलेकरांना म्हणतो ना, शांती ब्रह्म. का? ज्ञानेश्वरी जीवनात अवलोकिली म्हणून. शांत रस, अत्यंत शांत. राग नाही, द्वेष नाही, कुणाविषयी ममत्व नाही, कुणाविषयी शत्रुत्व नाही. त्याला म्हणायचं शांत रस. शांत रसाची या घरा अद्भुत रस पाहुणेरा. इतर रसाची दाटी होती, त्यांचं नटणं तटणं चाललंच होतं ना. कारण ज्ञानेशाच्या भाषा कुबेर, ज्ञानेश्वरांसारख्या भाषा कुबेराच्या घरी निघालेलं हे कार्य होतं. मग कार्यात नटायचं तर कुठं नटायचं? सगळ्या रसाचा थाट उडवला होता. अहो बुधवराची ये मिळणी, जैशी वराडी आलुगली लेणी, तैशी देशी येची सुखासनी मिरविले रस. सगळ्याला सगळं देत होते. लग्नात रुसव्या फुगव्या वराड्यांनाही द्यावं लागतं, तसं माऊली सगळ्यांचा राग सगळं सगळं देत. ब्रह्मविद्येचा सुकाळ केला अवघ्या 18 वर्षाच्या. 16 वर्षाची ज्ञानदेव, 14 वर्षाची सोपानदेव, 12 वर्षाची मुक्ताईन, 18 वर्षाची निवृत्तीनाथ. किती वय आहे हो? आजच्या 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी वाचायला येत नाही आम्हाला. वाचायला बरं का, कळणं पुढं. ओव्या कशा म्हणाव्यात नाही समजत. वाचायला येत नाही सरळ. कित्येक शब्द तर समजतच नाही, पुढं खूप लांब आहे. शब्द वाचायला येत नाहीत असे. ही बुद्धी एवढ्या लहानपणी आली कुठून? यांना हे दिलं कोणी? हे कळलं कसं? निश्चित निश्चित ही 4 बाळ म्हणजे स्वर्गात बृहस्पतीने सरस्वतीला वाहिलेली सोनचाफ्याची फुलेच जणू ती बृहस्पतीच्या मस्तकावरून घरंगळली आणि महाराष्ट्रात आली. ही बाळे म्हणजे कैवल्याचे पुतळे, चैतन्याचे जिव्हाळे, विष्णू भक्तीचे उमाळे, महाराष्ट्र सारस्वताचे सोहळे. अयोध्येच्या राजानं महाराष्ट्राचं भूमिपूजन केलं. तो आला ना प्रविष्ट. सर्वांनी प्रासाद बांधला आणि देवगिरीच्या चंद्रवंशी राजांनी त्याच्यावर कळस चढवला. माऊली त्यातलेच आहे. या कळसावरचा सोन्याचा मुलामा म्हणजे माऊली आहे. स्वतंत्रता, प्रसन्नता, विशालता, वैभव, सोन्याचं ऊन, रुपयाचं चांदणं, मोत्याचा पर्जन्य, कस्तुरीचा धुराळा, अत्तराचं दव, अशा स्वर्गीय सुखात महाराष्ट्र नांदत होता. बाकीचा भाग आपण उद्या पाहू. पुंडलिक वरदेव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.